स्पॉट न्यूज, जनसामान्यांच्या न्याय हक्कासाठी। कराड पोलिसांची उल्लेखनीय कामगिरी। 10.5 किलो गांजासह एकूण 3,52,600 रुपये किमतीचा मुद्देमाल केला जप्त। जिल्हा पोलीस अधीक्षक समीर शेख, वैशाली कडूकर, अपर पोलीस अधीक्षक सातारा यांनी सातारा जिल्ह्यात गणपती उत्सव आगामी सार्वजनिक विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने अंमली पदार्थांविरोधात मोहीम राबवली आहे। अंमली पदार्थांविरोधात तीव्र कारवाई करण्याच्या सूचना उपविभागीय पोलीस अधिकारी कराड विभाग कराड अमोल ठाकूर व वरिष्ठ पोलीस निरीक्षक के.एन. पाटील कराड शहर पोलीस ठाणे यांना देऊन जास्तीत जास्त कारवाई करण्याबाबत आदेश दिले होते। त्यानुसार उपविभागीय पोलीस अधिकारी कराड विभाग व वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली व सूचनेनुसार कराड शहर टीव्ही प्रमुख गणेश कड व त्यांचे गुन्हे प्रकटीकरण शाखेने आदेशित कार्यवाही सुरू केली आहे। कराड शहर वारुंजी गावच्या हद्दीत कराड पाटण रोड परिसरात अंमली पदार्थ विरोधी कारवाईच्या अनुषंगाने विशेष मोहीम राबवून 10.5 किलो गांजा व एक मोटारसायकल असा एकूण 3,52,600 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त। कराड शहर डीबी पथकाची धडाकेबाज कारवाई केली। पोलीस उपविभागीय अधिकारी कराड विभाग वरिष्ठ पोलीस निरीक्षक कराड शहर पोलीस ठाणे यांच्या मार्गदर्शनाखाली डीबी पथक प्रमुख 6 पोलीस निरीक्षक गणेश कड, पोलीस हवालदार शशी काळे, आनंदा जाधव, अशोक वाडकर, अमित पवार, अनिल स्वामी, मोहसिन मोमीन, संदीप कुंभार, महेश शिंदे, हर्षद सुखदेव, धीरज कोरडे, मुकेश मोरे, दिग्विजय सांडगे, अमोल देशमुख, संग्राम पाटील, सोनाली पिसाळ, सपना साळुंके यांनी केलेली आहे। कराड शहर पोलीस ठाणे हद्दीतील वारुंजी फाटा या ठिकाणी 2 इसम अंमली पदार्थासारखे पदार्थ घेऊन आलेल्याची आम्हाला गोपनीय माहिती मिळाली होती। त्यासाठी आम्ही स्वतः आमच्याकडील डीबी पथकाचे अधिकारी पेकर साहेब, डीबीचा सर्व स्टाफ आम्ही सर्व त्या ठिकाणी सापळा रचला। त्या ठिकाणी 12 तारखेला दुपारी 4:30 वाजता त्या ठिकाणी पाळत ठेवली असता एक मोटरसायकलवरून 2 जण इसम आले। तर त्यांची मोटरसायकल अडवून चेक केली असता त्यांच्या बॅगमध्ये एकूण 10.5 किलोचा गांजासारखा वस्तू आपल्याला मिळाली होती। गांजासारखी ती आपण जप्त केली त्याच वेळेला 2 पंचासमक्ष, आणि तो त्या ठिकाणी 2 इसमांना पण आपण ताब्यात घेतले। त्यापैकी एकाचं नाव आहे राहुल शिवाजी मोरे, राहणार नारायणवाडी कालिटे कराड, दुसरा आहे तो निखिल शशिकांत थोरात आणि नांदलापूरचा आहे। दोघांनाही आम्ही ताब्यात घेऊन त्यांच्या दोघांच्याकडून एक मोटरसायकल आणि 10.5 किलो गांजा असा एकूण 3,52,600 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केलेला आहे। दोघांनाही आणून पोलीस स्टेशनला आम्ही रितसर पंचनामा करून 2 पंचासमक्ष ताब्यात घेऊन अटक करून कोर्टासमोर हजर केलेलं होतं। माननीय न्यायालयाने त्यांना उद्यापर्यंत PC दिलेली आहे आणि त्यांना आम्ही अटक केलेली आहे। अजून सुद्धा त्याच्यामध्ये गांजाच्या ह्याच्या कारवाईमध्ये कोणाचा सहभाग असेल तर त्यांना सुद्धा आम्ही कारवाई करून ताब्यात घेत आहोत। नागरिकांना सर्वांना माझं आवाहन आहे, सध्या गणपती उत्सव आहे, ईद ए मिलादसारखा महत्त्वाचा सण आहे मुस्लिम धर्मियांचा। हे दोन्ही सणासाठी अशा काय आपल्याला गोपनीय माहिती मिळत असेल तर तात्काळ आमच्या पोलिसांची पोलीस स्टेशनशी संपर्क करावा, जेणेकरून असे गुन्हेगार असतील त्यांना आम्ही ताब्यात घेऊ शकू आणि कराड शहरामध्ये अशा कुठल्या अवैध मार्गाने ज्या काही वस्तू येतात त्यांना आम्हाला तात्काळ आमच्या ताब्यात घेऊन कारवाई करता येईल। धन्यवाद। स्पॉट न्यूज, जनसामान्यांच्या न्याय हक्कासाठी।